जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी जैन होत्या हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। जैन समाजातच यामध्ये दोन गट पडले आहेत। नयन पद्मसागर यांनी माफी मागावी अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र यांनी केली। तर ताराबाई दररोज शस्त्रपूजा करायची आहे, जैन मुनींना मान्य आहे का असा प्रश्न ताराराणींच्या वंशजांनी विचारला आहे। आचार्य पद्मसागर यांनी मराठी भाषेबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मराठी भाषेची रचना जैन आचार्य यांनी केली असा अजब दावा पद्मसागर यांनी केलेला। त्यामुळे मराठी विरुद्ध जैन नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या दादरमधल्या कबूतरखान्यावरून जैन विरुद्ध मराठी संघर्ष शिगेला पोहोचले। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती। हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते। नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे। पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे, त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना। या सगळ्या प्रकरणावर ताराराणींचे वडील हंबीरराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी नाराजी व्यक्त केली। ताराराणी या दररोज शस्त्रपूजा करायच्या, जैन मुनींना हे मान्य आहे का असा सवाल विक्रमसिंह मोहितेंनी जैन मुनींना विचारला। शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली। असा तो इतिहास आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे। ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज। मग हे जैन धर्माला मान्य आहे का? कुठलंही वाचन न करता या जैन मुनींनी जे बेताल वक्तव्य केलंय ते खूप खरं दखल घेण्यासारखं आहे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे। आणि अशा पद्धतीची जर इतिहासाची जर तोडमोड लोक करणार असतील तर जनतेपुढे लोकांपुढे चुकीचा इतिहास जाऊ शकतो। म्हणून शासनाने याची दखल घ्यावी। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचं कुठलंही वाचन न करता एक वक्तव्य होत असतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत असतं। म्हणून शासनाने एखादा कायदा करावा आणि कुठलाही अभ्यास न करता कुठलाही पुरावे न दाखवता एखादं जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई करावी। तर जैन मुनी यांनी ताराराणींबाबत केलेल्या विधानावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारनेच जैन मुनींना उत्तर दिल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने हिंदूमध्येच बटवाडा होतोय, आपण वेगवेगळं स्टेटमेंट करून वेगळे करताय, मग आम्ही मराठा हिंदू ते अशा पद्धतीने चालत असेल आणि प्रत्येक वेळेला जैनांचं करून मराठा आणि जैन किंवा जे हिंदू यांच्यामध्ये विभागणी केली जाते का? आणि मग जे आपण त्यांना म्हणतोय जे जिहाद, लव जिहाद वगैरे, मग हा जैन जिहाद आहे का? तसं आता प्रकरणं वाटायला लागली आहेत की कशासाठी करताय? आपण सगळे एक आहोत, हिंदू आहोत। मला त्यांच्या वादविवादात्मक भाषेकडे वळायचं नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा ज्यावेळी दर्जा मिळाला त्यावेळी 100% केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलं आहे की 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तो बेस पकडला, तुकारामांची गाथा हा बेस पकडला, छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची मातृभाषा मराठी होती हा बेस पकडला आहे। मला असं वाटतं केंद्र सरकारनंच त्यांना उत्तर दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।